मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर पंकज हरणे, पाचोरा येथे नारायण आयुर्वेदिक पंचकर्माच्या माध्यमातून रुग्णसेवा देत असतो. मित्रांनो, सध्या पावसाळ्याचं वातावरण खूप आहे आणि त्यातल्या त्यात ढगाळ वातावरण. ह्या वातावरणामध्ये काय असतं, आर्द्रता जास्त वाढून जाते. मग याच्यात सगळ्यात जास्त प्रॉब्लेम जे आहेत ते संधिवात, मणक्यातील गॅप, कमरेतील गॅप, गुडघेदुखीच्या पेशंटना खूप जास्त होत असतो. तर यांना म्हणजे अक्षरशः सकाळी जे आहे ते अजिबात उठलं होत नाही. सगळे सांधे जे आहेत ते जखडून जात असतात. कंबर, मान, पाठ, गुडघे अतिशय जखडलेले असतात. हे सगळं कशामुळे होत असतं? ती जी वातावरणातली आर्द्रता आहे ती काय करते, मानेतील मणके असतील, कमरेतील मणके असतील ते स्टिफ करून टाकते. आणि ते स्टिफ झाल्यामुळे काय असतं, सकाळी उष्णता नसल्यामुळे ते जखडून जातात. आंतरिक उष्णताही कमी असते, शरीरातली उष्णताही कमी असते. त्यामुळे काय असतं, ते एकदम पॅक जातात, स्टिफ होऊन जातात. आणि जोपर्यंत आपण हालचाल करत नाही किंवा जोपर्यंत दिवस पुन्हा पुढे पुढे वाढत नाही तोपर्यंत जसेच तसे असतात. मित्रांनो, याच्यासाठी मी तुम्हाला एक छान पद्धतीची ट्रिक सांगणार आहे आणि ती जर तुम्ही फॉलो केली तर आज सकाळी सकाळी उठण्याचा जो प्रॉब्लेम आहे तो खूप छान पद्धतीने सॉल्व्ह शकतो. मित्रांनो, काय करायचं आहे, मानदुखी, कंबरदुखी, गुडघेदुखी पासून तुम्ही त्रस्त असाल तर तुम्ही रात्री जे आहे ना, तर खाली अजिबात झोपायला नको. खाटीवर, पलंगावर, क्वार्टर कुठेही झोपा, पण वरतीच झोपलं पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे आपले गुडघे जे आहेत ते कापडाने रात्री बांधून घ्यायला पाहिजे आणि मान, कंबर हे झाकेल अशा पद्धतीचे वस्त्र तुम्ही घालायला हवे, जेणेकरून अंगात उष्णता टिकून राहील. आणि तिसरी गोष्ट म्हणजे फॅन कमी कमी फॅनमध्ये झोपायचं किंवा सकाळी 4 वाजता जे आहे तो फॅन बंद करून टाकायला हवा. याने काय होत असतं, तर वातावरणाचा थंडावा जो आहे तो लागत नाही आणि त्यामुळे मोकळेपणा येत असतो आणि उष्णताही अंगात टिकून राहत असते. आणि तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय करायचं आहे, सकाळी उठल्यानंतर जे आहे ते कमरेचा जो आहे अशा पद्धतीने कोरड्या हाताने मसाज करायचा आहे. तेल, आयोडेक्स, बाम वगैरे असं काही लावायचं नाही. तर कोरड्या हाताने गोल 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 अशा पद्धतीने मसाज करून घ्यायचा आहे. मानेचा अशा पद्धतीने मसाज करून स्वतःच्याच हाताने गुडघ्यांचा मसाज करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर कामाला सुरुवात करायची आहे. असं जर तुम्ही करणार आहात केलं तर त्या ठिकाणी रक्तप्रवाह जो आहे तो फास्ट होतो, स्नायू लवकर मोकळे होतात, जखडण मोकळी होऊन जाते आणि त्यानंतर तुम्ही काम करायला सुरुवात कराल ना तर ते मोकळेपणा खूप छान येत असतो. नाहीतर काय होऊन जातं, आखडण असलेल्या सांध्यांमध्ये तुम्ही जर काम करण्याला सुरुवात कराल तर त्याने आखडण जास्त वाढून जाते, सूज जास्त वाढून जाते, स्नायू जे अतिरिक्त ओढले जातात आणि त्याने कंबरदुखी, मानदुखी ही जास्त होऊन जाते. म्हणजे कालपेक्षा आजचा त्रास जास्त. तर मित्रांनो, ही छोटीशी ट्रिक आहे. या 2-4 गोष्टी जर तुम्ही पाळणार, शिवाय गुडघे जे आहेत रोज रात्री सुंठीचा लेप लावून तुम्ही जर ठेवणार असाल तर सकाळी उठल्यावर ते गुडघे छान पद्धतीने मोकळे झाले तुम्हाला सापडतील. मित्रांनो, या व्यतिरिक्तही एवढे करूनही तुम्हाला जर त्रास वाढणार असेल तर निश्चित आमच्या दवाखान्याला भेट द्या. आमचा पत्ता आहे नारायण आयुर्वेदिक पंचकर्मा हॉस्पिटल, डॉक्टर पंकज आजारांनी, कृषी उत्पन्न बाजार समिती कॉम्प्लेक्समध्ये, वरचा मधला, पोलीस लाईन समोर, बडगाव रोड, पाचोरा. आणि मोबाईल नंबर 8788658941. वेळ असेल सकाळी 11 ते 6 पर्यंत. निश्चित एकदा भेट द्या. धन्यवाद.